महाशिवरात्री निमित्त थोरली इराणा उपलब्ध वस्ती सिद्धारूढ स्वामी मठामध्ये श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे भावी खासदार माननीय प्रणितीताई शिंदे भरघोस मताने निवडून यावे श्री सिद्धारूढ स्वामी महाराजांच्या चरणी महाआरती करण्यात आली। यावेळी सिद्धारूढ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश चलवादी यांच्या प्रमुख उपस्थितीत मठाचे महाराज राघवेंद्र अप्पा चलवादी, शिवकुमार चलवादी, रवी चलवादी, रमेश चलवादी, अंजन अप्पा चलवादी व महिला महाआरतीसाठी सुजाता चलवादी, शिवम चलवादी, नरसम्मा चलवादी, बसम्मा चलवादी, मंगप्पा चलवादी, हेमगंडी अनंतम्मा सर्व बहुसंख्य महिला मंडळांचे सर्व सभासद उपस्थित होते। या ठिकाणी उपलब्ध वस्ती श्री सिद्धारूढ स्वामी मठामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त आपले मठाचे पुजारी सन्माननीय राघवेंद्रप्पा चलवादी व सर्व महिलांच्या वतीने काल सकाळी श्री सिद्धारूढ स्वामी मठात आपल्या मूर्ती महाआरती व आपले रुद्राभिषेक करण्यात आलेले आहे। व तसेच आपले सोलापूर शहराचे लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांचे 2024 मध्ये खासदारकीसाठी त्यांनी आपल्या थोरली उपलब्ध वस्ती मधून पूर्ण महिलांनी या ठिकाणी बहुसंख्येने त्यांचे पाठिंबा दर्शवले। येणाऱ्या खासदारकीसाठी आपल्या समस्त थोरली वस्तीतील माता भगिनीने संकल्प केलेला की येणाऱ्या 2024 मध्ये प्रणितीताई शिंदे यांच्या बहुमताने सर्वजण या ठिकाणी पाठिंबा दिलेले असे आमचे सिद्धारूढ बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सिद्धारूढ मठाच्या वतीने या ठिकाणी स्वतः आमदार प्रणितीताई शिंदे यांनी आपल्या मठासाठी 15 लाख रुपये निधी दिलेले। येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचे भूमिपूजन लोकप्रतिनिधी होणार आहे। तरी आम्ही मठाच्या वतीने व सिद्धारूढ बहुउद्देशीय सामाजिक संस्थाच्या वतीने सोलापूर शहर मधचे लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांनी बहुसंख्येने विजय तर निश्चित आहे। येणाऱ्या 2024 मध्ये पूर्ण सोलापूर शहरामध्ये आम्ही महिला व आमच्या नागरिक मंडळाच्या वतीने त्यांना पूर्ण कार्य आम्ही मदत करू असे आम्ही संकल्प केलेले आहे।